कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल. त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर सरकार नक्की शिकेल. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल. राज्यामध्ये 2.25 लाख कोटींचे रेल्वे प्रकल्प सुरू, तर मोदी सरकारकडून वंचित घटकांनाही थेट लाभ. फडणवीसांकडून विकास कामांचं कौतुक. शेजारी देश आपल्या सोबत नाहीत, यावरून पवारांची मोदींवर टीका. मोदींनी शेजारी देशांशी सुसंवाद ठेवला नाही आणि त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात, असं वक्तव्य. पक्ष फुटेल असं वाटलं नव्हतं. वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शरद पवारांचं पक्ष फुटीवर वक्तव्य. मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा, नव्या चेहऱ्यांना संधी द्या. भाषणादरम्यान जयंत पाटील भाऊक, तर प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार. शरद पवारांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचे सर्वाधिकार सुप्रिया सुळेंना. तरी वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये कोणताही ठोस निर्णय नाही. लेखामध्ये मात्र एकत्रीकरणाच्या प्रक्रियेबद्दल भाष्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.